नेत्यांनी आंदोलन रोखून ठेवलेलं आहे। आम्हाला प्रशिक्षणाचे अनुभव देत नाही आहे, असं करायला नाही पाहिजे। पोलीस प्रशासन सुद्धा त्यांच्यामध्ये मिळलेलं आहे। गॅस सिलेंडर, पाणीपट्टी, जनरल लोकांना हे 3 सिलेंडर फ्री देतात, दिव्यांगाला एकही नाही आहे। आमची इथे कदर केल्या जात नाही, इथे काहीतरी कदर करा। आम्ही कशासाठी आलो आहे इथे? नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रात आपलं सर्व स्वागत आहे। नागपूरचा हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि एका बाजूला हिवाळी अधिवेशन सुरू आहे, दुसऱ्या बाजूला अंगणवाडी सेविकांचं जे आहे ते आंदोलन सुरू आहे। परंतु आतमध्ये असंख्य महिला ज्या आहेत त्या आंदोलन करतात, परंतु काही महिला नाही ते पोलिसांनी थांबवलं आहे, त्यांना आतमध्ये जाऊन देतात। तुम्ही पाहू शकता मागे किती लोकांना हे पोलिसांनी अडवून ठेवलेलं आहे। आतमध्ये काही आंदोलक आतमध्ये आहेत तर काही लोक गेटच्या बाहेर आहेत आणि गेट मधून आतमध्ये पोलीस त्यांना जाऊन देत नाहीये। ते काय सांगाल, कशा संदर्भात तुम्ही या ठिकाणी आलात? करण्यासाठी आलेलो आहे। काय मागण्या आहेत तुमच्या? आम्हाला पेन्शन लागू करावे आणि मानधनात वाढ करावी। कशा पद्धतीने दबाव येतो तुमच्यावरती? काय सांगाल, कशा पद्धतीने दबाव येतो तुम्हाला? आता आम्हाला अंगणवाडीचे सर्व काम व्यवस्थित सांभाळावं लागते, ठेवावं लागते आणि आम्हाला कमी पगारामध्ये सर्व हे काम सांभाळावं लागून राहिलं, त्यासाठी आम्ही हा मोर्चा घेतला। तर काय सांगाल, आंदोलन आतमध्ये सुरू आहे, तुम्हाला इथं गेटवर थांबवलं तर पोलिसांकडे प्रेशर येतोय, आतमध्ये सोडत नाही राहिले, आतमध्ये जाऊ देत नाही आहेत। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीनं शिक्षकांनी आंदोलन उभं केलेलं आहे आणि आंदोलन चालू असताना शिक्षक लोक एक एक करत इथं गेटवर जमा होत आहेत, परंतु इथं पोलिसांनी आंदोलनात सहभागी व्हायसाठी सुद्धा लोकांना जाऊ देत नाहीत। म्हणजे ही एक प्रकारची दडपशाहीच आहे। शासन प्रशासनाचा वापर करून तुमच्यावरती काही हे करताय का? बिलकुल, शासन एकदम आपली दादागिरी इथं व्यक्त करून म्हणजे दडपशाहीचं धोरण राबवून इथं शिक्षकांना, इतर अंगणवाडी किंवा अजून काही जे काही मोर्चे आले आहेत त्या मोर्चावाल्यांना आपल्या सहकार्यासोबत मोर्चात सहभागी सुद्धा होऊ देत नाही। म्हणजे ही एक प्रकारची दडपशाहीच आहे। काय सांगाल, तुम्ही केव्हा आला इथं? अर्धा पाऊण तास झाला। पाऊण तासावरून या लोकांना तुम्हाला अडवून ठेवलं इथं? अडवून ठेवलाय हा, आणि तुमचा विषय काय नेमका? आम्ही शिक्षक परिषदेचं शिक्षक म्हणजे ज्यांनी जे शिक्षक आहेत, ज्या लोकांनी समाज घडवला आहे त्या लोकांना आज गेटच्या बाहेर थांबावं लागून राहिले। दडपशाहीचं धोरण सरकार करून राहिलेलं आहे। शिक्षकावर हा एक प्रकारचा अन्याय आहे। काय म्हणतात, साहेबांना भेटायचं? अहो, पब्लिक बघा ना मागे किती आहे। साहेब पब्लिक बघा मागे किती येते। ते म्हणतात की साहेबांना भेटून जा। तुम्ही असं हो साहेब या बोला कशासाठी आलो? एवढा खर्च करून, एवढ्या लांबून पेशंट गाड्या करून आलो आहे आम्ही। हा, आ आमची इथे कदर केल्या जात नाही, इथे काहीतरी कदर करा। आम्ही कशासाठी आलो आहे इथे? आम्ही सर्व कशा पद्धतीने प्रशासन जे आहे ते लोकांना वेटीस धरतंय। मागील अर्धा तास हे लोक या ठिकाणी उभे आहेत, आतमध्ये आंदोलन चालू आहे आणि इथं बॅरिकेड्सने काही लोकांना बाहेर थांबवलंय, काही लोक आतमध्ये आहेत। इव्हन मीडियावाल्यांना म्हणजे पत्रकारांनाही आतमध्ये सोडत नाहीयेत। असा एवढा बेकार राजकारण या ठिकाणी सुरू आहे। दादा, कुठून आला तुम्ही? तुम्ही कुठून आलात? बोला ना, कुठून आलात? काय विषय काय आहे? आम्ही भिवापूरमधून आलो आहोत। आमचे जे युवा कार्य प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणासंदर्भात आम्ही इथे मोर्चा घेऊन आलो आहोत। आम्हाला कार्यकाळ वाढवून पाहिजे, कारण आमचा कार्यकाळ 11 महिन्यात झाला, 6, 5 असे 11 महिने आम्ही पूर्ण केले आणि आम्हाला आता कार्यकाळ वाढवून पाहिजे। एकूण किती जण आहात? आमची संख्या भरपूर आहे सर। काही लोक आतमध्ये गेले आहे, आम्हाला गेट बंद करून ठेवलं, बाहेर आहो मी। तुम्ही कुठून आलात, काय सांगाल? आमचे लोक आतमध्ये आहेत। तुमचे लोक आतमध्ये आहेत? कुठून आलात, केव्हापासून लाईन मध्ये उभे आहात? 10 आता अर्धा 1 तास झाला। अर्धा तास झाला? कुठून आलात? आरवी कुठून आलात? आरवी वरून आलात? काय विषय काय? आमचे 4-5 मागण्या आहेत दिव्यांगांच्या। हो, एक शासन निर्णय बंद करायचा आहे। एका शासन निर्णय मध्ये जो प्रथम वारसा नसतो ना, यांनी ठेवलाय बहीण भाऊ 18 वर्षाच्या आत असले पाहिजे। ज्याची 25 वर्ष नोकरी झाली तो खरंच 18 वर्षाच्या आत राहील का त्याचे बहीण भाऊ? तर त्या प्रथम वारसाला तुम्ही प्राधान्य द्या। त्याचा पैसा, पेन्शन जे काही आहे त्याला मिळाली पाहिजे। सर्व्हिस बुक वर जो प्रथम वारसा नसतो त्याला। आणि हे गॅस सिलेंडर, पाणीपट्टी, घर भाडे, जनरल लोकांना हे 3 सिलेंडर फ्री देतात, दिव्यांगाला एकही नाही आहे। हो, आणि 9ला सबसिडी आहे, 9 सिलेंडरला, आणि दिव्यांगाला सबसिडी सुद्धा नाही आहे। अशात लई प्रकारच्या म्हणजे दिव्यांगाची परिस्थिती खूप गंभीर असते सर। गरीब वर्गात तो जन्म घेते।
एकंदरीत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने बॅरिगेटिंग केलेलं आहे आणि त्या पुढे कसं पोलिसांच्या तुकड्या उभ्या आहेत, त्याच्या आतमध्ये आणि परत आंदोलन चालू आहे. काही लोक म्हणजे बाहेरच्या बाजूला पण असंख्य लोक आहेत, जे पोलीस आहेत ते आतमध्ये सोडू देत नाही आहेत, आतमध्ये जाऊ देत नाहीत या नागरिकांना. त्यामुळे सकाळपासून म्हणजे एक तासभर झाला तरी ती लोक आहेत ती बाहेर लाईनीमध्ये उभे आहेत आणि वेगवेगळे विषय घेऊन ते आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आले आहेत. एकाकडे विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि दुसरीकडे लोकांचा जे आंदोलनासाठी जे आले म्हणजे नागरिकांचा हक्क आहे तो आंदोलन करणं, परंतु तो आंदोलन करण्याचा जो हक्क आहे तोही त्यांना बजावला करू दिला जात नाहीये. पोलीस आहेत, पोलिसांच्या आडून प्रशासन कुठेतरी शासन कुठेतरी दबाव आणते, अशा काही प्रतिक्रिया या ठिकाणी मिळतात. कुठून आलात? आम्ही नागपूरचे आहोत. नागपूरच्या. काय विषय? 100% शिक्षक भरती झाली पाहिजे या मागणीसाठी गेल्या 8 डिसेंबर पासून आमच्या विद्यार्थ्यांचा भावी शिक्षकांचा मोर्चा सुरू आहे. तिथे भेट देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत, पण कुठेतरी इथं गेट बंद आम्हाला दिसतो आहे. कोणत्या शिक्षक भरतीसाठी? हो, 100% शिक्षक जी पवित्र पोर्टल प्रणाली अंतर्गत जी 100% शिक्षक भरती झाली पाहिजे, समूह शाळा योजना बंद झाली पाहिजे या मागणीसाठी गेल्या 8 तारखेपासून आमच्या भावी शिक्षकांचा मोर्चा सुरू आहे. जे नव्याने TIT पास झालेले आहेत आणि कुठेतरी ते आता शिक्षक होणार आहेत, पण पवित्र पोर्टल प्रणाली लोक आहेत तुमचे आतमध्ये भरपूर आहेत. आमचे तमाम महाराष्ट्रामधून आमचे विद्यार्थी आले जे टेट धारक आहेत. इथे गेले 8 तारखेपासून आम्ही येत आहोत. नागपूरचे स्थायिक असल्यामुळे आम्ही रोज तुम्ही आंदोलनासाठी बसताय. हो, परंतु आता हा गेट जो बंद आहे तो म्हणजे कशा कारणामुळे बंद केला तुम्ही? अजूनपर्यंत काही समजत नाही. आम्ही आता चालू मोर्चाला भेट देण्यासाठी, पण पोलीस प्रशासनाचं अजून काही उत्तर यावर येऊन नाही राहिलेलं आहे, त्यामुळे आम्ही इथे थांबलेलो आहोत. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि गृहमंत्री देखील तेच आहेत. एकंदरीत जे काही पोलीस प्रशासनाचे निर्देश आहेत ते आपलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत असतात, परंतु या ठिकाणी जे सामान्य नागरिक आहेत त्यांचे तुम्ही आता हे हाल पाहू शकता की त्यांना त्यांच्या आंदोलनासाठी एक जे त्यांना आंदोलनाचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकारानुसार ते आंदोलनासाठी आतमध्ये ज्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण स्टेडियम जे आहे त्या ठिकाणी त्यांनी कागदोपत्री जे आहे ती प्रक्रिया करून आंदोलनासाठी बसण्यासाठी सुद्धा त्यांना जाऊ दिलं नाही. त्यांना काय सांगाल? कुठून आला तुम्ही? आम्ही लाखांदूर तालुक्यावरून आलो, भंडारा जिल्हा. आम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण याद्वारे आलो आणि आमचं सतत 4-5 दिवस झाला मोर्चा सुरू आहे. पण आतमध्ये जाऊ दिलं नाही. आता किती लोक तुमच्या आतमध्ये? आतमध्ये भरपूर आहेत लोक, 5000च्या वरून. 5000च्या वरती आतमध्ये. आणि आम्ही बाहेर आता जस्ट थोडा वेळ झाला आलो. पण आता तुम्ही बाहेर आलो तुम्हाला आतमध्ये सोडत नाहीये. काय आतमध्ये का सोडत? काही माहित, काही सांगत नाही. एकीकडे तुम्हाला वाटतं का प्रशासनाला पोलिसांचा दबाव येतो तुमच्यावरती? बघू ना काय होते, बघू काय होते ते, आणि गव्हर्नमेंटने केलं पाहिजे ते सर्व. काय सांगाल? कुठून आला तुम्ही? नागपुर से ही है सर। नागपुर से जी। क्या क्या कहेंगे, क्यों आए थे आप यहाँ पे? मैं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना के अंतर्गत लगी हूँ, कार्यरत हूँ, शिक्षण विभाग में हूँ। अभी हमारा पहले 6 महीने इन्होंने हमें कार्यरत दिया था अपने कार्य में, और फिर 5 महीने हमें दिया है। उसके बाद में अब हो गया हमारा पूरा प्रशिक्षण कंप्लीट हो गया। उसके बाद में बोलते हैं कि अब आपका कुछ भी नहीं है। जब हमारा प्रशिक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने जो चालू किया था उसके बाद अभी स्थगित की है जी स्थगित कर दिया है। अभी उनसे बोल रहे हैं कि उन्होंने जो आश्वासन हमें दिया था युवाओं को, तो वो कंप्लीट करे, बस अपने आश्वासन पे वो निर्भर रहे। आपके साथ कितने लोग यहाँ पे मौजूद है? काफी सारे लोग हैं सर। मतलब कितने, एक पर्टिकुलर आंकड़ा कितना होगा? फिर भी 5000 के करीब, 5000 के करीब अंदर और बाहर पूरे मिला के। जालन्याहून आलो सर। साहित्यिक आणि कलावंत यांच्यावर अन्याय होत आहे। लोक अन्याय होतो म्हणजे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतोय। आम्हाला म्हणजे तुमच्यासोबत जसं तुम्हाला आत्महत्याला मारण्यात तसं पोलीस आम्हालाही अडवत होते। आम्ही आता तुमचा जे विषय आहे तो नक्की काय विषय आहे आणि तुमच्या आतमध्ये किती लोक आहेत काय सांगाल? आम्ही मोर्चा तिकडे काढला, परत आलो। आमचे 2500 लोक आले। कलावंत साहित्यिक हे नावावर आहे। शासन दरबारी आमचे जे मंत्री आहेत आशिषजी शेलार आणि मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष घालावं आणि खऱ्या कलाकाराला न्याय द्यावा। मी जालन्याहून आलोय। तुमच्या आतमध्ये किती लोक आहेत? आमचे ते विधान भवनला गेले मोर्चा काढून, मी परत माझे साहित्य म्हणून मी बाहेर आलो। आणि आमचे बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराला मानधन सन्मान द्यावा। बरेच 8 लोक 200 लोक आलेले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला याला सर्व गाड्या फ्री व्हावा। म्हणजे अशा गाड्या लालपुरी त्या गाड्या आम्हाला घेत नाही, मग सर्व गाड्याला सवलती द्यावा। बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, समाज पुरस्कार वर्षाला 70 लोकांना देतात ना, आणि वयाच्या शेवटी पुरस्कार मिळतो। काही सवलत मिळत, यांना मानधन स्वरूपात 10,000 रुपये महिना मिळावा गोळ्या औषधासाठी। हीच कलावंत आणि शाहीर पुरस्कारासाठी मानधन योजना व्हावी। आणि
तुमचा काय विषय झाला? तुम्ही आलात जरा- कुठून आला? आम्ही सातारावरून आलोय. सातारावरून आला? सातारावरून आलोय. आमच्या इथं जे सरकारी अधिकारी आहेत, म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे असतील, एक्साईज वाले असतील, असे बरेच जण हप्ते घेऊन लोकांना त्रास देतात आणि अवैध व्यवसाय फुल्ल जोरानं चालू आहेत. तर ह्यांच्यावर जरा साहेबांना मी एक निवेदन देऊन त्यांच्यावर शिबिर हा आधी अगोदर आम्हाला 6 महिन्याचा कार्यकाळ दिला, त्याच्यानंतर 5 महिन्याचा दिला. मग आता पुढचं काय इव्हन आमची सगळं काही आम्हाला बघावं लागते, सगळं काही मॅनेज करावं लागते. जसं आता मी सिंगल मॉम आहे, तर मला सगळ्या गोष्टी बघाव्या लागत आहेत सध्याच्या परिस्थितीत. जर ही जॉब सुटली तर मी समोर काय करणार, माझ्या मुलाचं भविष्याचं मी कसं करणार, मला तो प्रश्न पडलाय आता. जर सरकार जर आमचं काही निर्णय लावू शकत नाही तर मग कोणता फायदा, कोणता त्यांना सीटवर बसायचा अधिकार आहे? त्यांनी सीट कशासाठी मागितली? आम्हाला फक्त निवडून द्यायचं, त्यांच्यावर चमचागिरी करायची, बस याच्यासाठीच नाही मागितली ना. आम्ही निवडून दिलं कारण की आमचा अधिकार होता, आमचे हक्क आहेत, आम्हाला ती द्या. कसं एकंदरीत आता तुम्ही ही जो योजना होती त्याचा वापर निकाल इलेक्शन झाला का? हो, इलेक्शनासाठीच फक्त आमचा वापर करून घेतलाय, त्याच्यानंतर आमचा कोणताही वापर केला नाहीये. इव्हन लाडली बहीणची योजना काढली, ती सुद्धा त्यांनी इलेक्शना पुरताच काढलेली आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं की ही सगळी योजना काढून त्यांनी मतदान आपल्याकडे खिचून तर घेतलाय, पण त्याचा अर्थ काहीच झालेला नाहीये. एकंदरीत आतमध्ये वातावरण जे आहे ते चिघळताना दिसतंय. आपण पाहू शकता मोठ्या संख्येने जो आवाज आहे तो नागरिकांचा आवाज येऊन दिसतो आणि पोलीस एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत आपण अजून काही नागरिकांशी संवाद साधणार आहोत. काही आहेत तर काही बॅरिगेड्स वरती आहेत आणि बॅरिगेड्स हलवण्याचा प्रयत्न करतात, आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. काही काय सांगा केव्हापासून होता तिथं? हे आता 1 घंटा होऊन राहिला, दरवाजा बंद केला आहे. आमचे लोक अंदर आहे, आम्हाला जाऊ देत नाही. आमचा आवाज दाबाची कोशिश करत आहे हे लोक. हे काय आता पोलीस प्रशासनाने ऑर्डर दिला असेल तेव्हाच बंद केलं ना. हे अंतर तंत्र मंत्र इथं हिवाळी अधिवेशनला येते का, आपली अशी करायला येते. आम्ही गोरगरीब सारे गावागावातून इथे येतो, कायच्यासाठी येतो? आमची आवाज ऐकलं पाहिजे, सरकारपर्यंत गेली पाहिजे. आमचं जो जल जंगल जमीन आमच्याकडून कापत आहे, अरण्यामध्ये विकत आहे, आम्हाला बाहेर काढत आहे, आमच्या आरक्षणावर गदा घालून बसले आहे. त्याच्यासाठी किती लोक आहेत? हजारोच्या संख्येनं आहे लोक इथं. आम्हाला बाहेरच ठेवलं आहे, पूर्ण लोक बाहेर आहे. अंदरचे लोक आले अंदर ना, त्याला बाहेर येऊ देत ना, आम्हाला अंदर जाऊ देत आहे. हे अन्याय नाही का? एकंदरीत वातावरण पण चिघळताना दिसतंय, लोकांचा संताप आहे तो पाहायला मिळतोय. नाही यांना नाही खोलू द्यायचं, नंतर खूप भयानक पाहायला मिळतात. लोक बॅरिगेड्स वगैरे प्रयत्न करतात आणि संताप आहे तो पाहायला जाणे दो अशा प्रकारचा घोषणाबाजी या ठिकाणी दिसत आहे. एकंदरीत लोकशाही प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या लोकांमधनं येत आहेत. लोकांचा संताप जो या ठिकाणी आहे तो पाहायला मिळत आहे. आतमध्ये काय सुरू आहे, आवाज का बरं येतो बाहेर, काय दरवाजे का बरं बंद केले नाही साहेब, काही तर बोला. आपण पोलीस शक्यता वाढत आहे, त्यामुळे वेळ जे आहे तो
काय मागणी आहे? आम्ही प्रशिक्षणार्थी आंदोलन करताना सांगितलं नेते सांगतात या नेत्यांनी आंदोलन रोखून ठेवलेलं आहे, आम्हाला प्रशिक्षणार्थींना अंदर जाऊ देत नाही आहे, असं करायला नाही पाहिजे. पोलीस प्रशासन सुद्धा त्यांच्यामध्ये मिळलेलं आहे, पोलीस प्रशासन सुद्धा आम्हाला अंदर जाऊ देत नाही आहे, असं करायला नाही पाहिजे. युद्धचा आवाज समजलेला आहे. जे मीडियावाले आहेत त्या मीडियावाल्या सुद्धा आतमध्ये जाऊन नागरिकांसारखं मीडियावाल्यांचं ट्रीटमेंट केलं जातं, ट्रीट केलं जातं. नाहीतर युवा हा पेटून उठू शकतो. अजून जेवढे आले आहेत त्याच्यापासून आपल्या रस्त्यामध्ये रस्त्यामध्ये आहेत अजून शांततेने चालू आहे आमचं म्हणणं आहे की आमचं शांततेने सुरू होतं, परंतु आम्ही बाहेर आल्यानंतर पुन्हा आम्हाला आत सोडण्यात त्यांनी नकार दिला. बॅरिकेड्स आहेत ते बॅरिकेड लावलेले आहेत आणि 1 तासापासून जे आहे ते नागरिक जे आहे ते बाहेर पळवले आहेत. काय सांगाल केव्हापासून बाहेर असतील? आम्ही आम्ही येत आहोत. गेट बंद करून दिलं मॅडम लोकांनी, आतमध्ये जाऊ देऊन नाही राहिले. आमचा आवाज लोकशाहीला ही घटना घातक आहे. या युवांनी दिलेल्या आहे. तर काय सांगा कुठं झालं? मी विवापूर तहसीलमधून आलेला आहे. काय विषय काय? तेवढ्यातून आल्याच्या नंतर सुद्धा हे जाऊ देत नाही. आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून लागलो होतो. प्रशिक्षणार्थी म्हणून लागल्याच्या नंतर यांनी 6 महिन्याचं चॉकलेट दिलं, त्याच्यानंतर 5 महिन्याचं चॉकलेट दिलं. नंतर सांगितलं का या प्रशिक्षणावर तुम्हाला रोजगार मिळेल, कायमस्वरूपी रोजगार मिळेल. पण हे प्रशिक्षण आम्ही कुठं नेऊन ते रोजगाराचे हे आम्हाला देणार प्रमाणपत्र ते कुठं नेऊन आम्ही रोजगार घेऊ शकतो हे आम्हाला सांगावं या सरकारने. या सरकारने सांगायला पाहिजे की हे प्रमाणपत्र घेऊन तुम्ही या क्षेत्रात जाऊ शकता आणि या क्षेत्रामध्ये जाऊन तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळणार आहे हे या सरकारने सांगावं. हे सरकार लपून बसलंय आणि आता आम्हाला अंदर जाण्यापासून रोखताय. हे पोलीस कर्मी सुद्धा त्यांच्यासोबत मिळून आम्हाला रोखतायत. हा आवाज आमचा दाबण्याचा प्रयत्न करताय. हे आपण केलं नाही. आंदोलनाची जी आहे ती परमिशन आणि प्रक्रिया पूर्ण पार पाडल्यानंतर मुलांना जे आहे ते आंदोलन केलं जाऊ देत नाहीये. पोलीस प्रशासनाच्या आडून हे सरकार जे आहे ते दबाव कुठेतरी करताय असं काही आहे. दबाव आणत आहे म्हणूनच आम्हाला इथे रोखण्यात आलं आहे. पोलीस प्रशासन त्यासाठीच रोखत आहे ना. पोलीस प्रशासन आमचा विरोध नाही करत, विरोध करणार सुद्धा नाही. ते आमचे काही विरोधी नाही आहेत. या नेत्यांनी त्यांना सांगितलं आहे की इथे रोखून ठेवा, अंदर जाऊ द्यायचं नाही. अंदर गेले तर हे पेटून उठतील, हे पेटवून टाकतील महाराष्ट्र. हे यांना धोक्याचे वाटत आहे आता, म्हणून हे आम्हाला रोखत आहे. जेवढे प्रशासनार्थी आतमध्ये आहेत तेवढेच प्रशासनार्थी बाहेर आहेत, परंतु त्यांना एक होऊ द्यायचं नाही, एक संघ होऊ द्यायचं नाही. त्याच्यामुळे मला वाटतं हे प्रशासन हे घाबरलेलं आहे युवांना असं दिसून येत आहे. एकंदरीतच आदिवासी समाजाचा विषय असो किंवा युवा प्रशिक्षणार्थ्यांचा विषय असो, अंगणवाडी सेविकांचा विषय असो, असंख्य लोक जे आहेत अशी गेटच्या आतमध्ये आहेत, मैदानात आहेत, त्याच पद्धतीने गेटच्या बाहेर सुद्धा ही लोक उभे आहेत आणि यांना कुठेतरी एकत्र होऊ द्यायचं नाही अशा पद्धतीची भूमिका ही सरकारची आहे आणि त्या पद्धतीने सरकार जे आहे ते पावलं उचलत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे. आणि आपण अजून काही नागरिकांसोबत संवाद होता. कुठे आला तुम्ही? मी यवतमाळहून आलेला आहो. परंतु आता ज्यांनी जे असं हे बंदोबस्त केलेला आहे हे सगळं चुकीचं आहे. कारण की हे लोक काय भांडण करण्यासाठी आलेले नाही, फक्त ते आपल्या न्यायासाठी हक्कासाठी आलेले आहे. परंतु आता हेच लोक हे असं बॅरिकेड लावून हेच समजा म्हणजे वातावरण चिघळण्याचं हेच करत आहे. एकंदरीत वातावरण चिघळण्याचं ज्या पद्धतीने वातावरण चिघळण्याचा प्रयत्न हे सरकारच्या आडून किंवा प्रशासन करत आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया काय सांगायला? कारण की बॅरिकेड केव्हापासून उभे आहेत? लगभग मला 3 तास झाले. 3 तासापासून हे इथे उभे आहेत आणि 3 तासापासून ज्या पद्धतीचं ते हे सुरू आहे, त्यांचं बिहेवियर सुरू आहे ते सगळे ऑब्झर्व करतात. तशा पद्धतीने ते प्रतिक्रिया आपल्याला देतात. काय सांगाल? आता यांना मत देऊन आम्ही चूक केलेली आहे, तर आता बाकी तर काही बोलण्याचं काहीच नाही. कारण की लोकशाही राज्य आहे आणि हे म्हणजे हुकुमशाही करण्याचा प्रयत्न आहे, दुसरं काही नाही. एकंदरीतच हे लोकशाहीचं राज्य आहे आणि हुकुमशाही करण्याचे सरकारचा घाट आहे अशा पद्धतीची जी प्रतिक्रिया आहे या ठिकाणी दिलेली आहे. आपण पाहू शकता की अजूनही शेकडोच्या संख्येने लोक जे आहेत ते गेटच्या बाहेर उभे आहेत आणि
त्यांच्या ज्या काही आंदोलनाच्या मागण्या आहेत त्या आंदोलनाच्या मागण्या ज्या आहेत त्यासाठी ते जमलेले आहेत आणि ते शांत चित्ताने आंदोलन करत होते. परंतु कुठेतरी हे वातावरण चिघळावं असं प्रशासनाची भूमिका आहे, पोलिसांची भूमिका असू शकते. अशा पद्धतीची प्रतिक्रिया ज्या आहे ती नागरिकांमध्ये होते. कारण मागील 1 तासापासून जे आहे ते त्यांना आतमध्ये सोडलं जात नाहीये किंवा त्यांची लोक जे आतमध्ये त्यांना बाहेर सोडलं जात नाहीये. दोन्ही त्यांचे जे आहे ते एक संघ त्यांना होऊ दिलं जात नाहीये. आतली लोक बाहेरची लोक आतमध्ये सोडली जात नाहीयेत. त्यामुळे वातावरण चिघळण्याची जी भूमिका आहे ती प्रशासन स्वतः घेते. पोलीस त्यामध्ये मध्यस्थी करत वातावरण पुढे चिघळतं का अशा पद्धतीचं जे आहे ते लोकांमध्ये कशा पद्धतीची प्रतिक्रिया पाहायला मिळते. कॅमेरामॅन आदेश कृष्णा कोलपटे, मॅक्स महाराष्ट्र, नागपूर.